नमस्कार मंडळी, आज आपण मकर संक्रांत विशेष तिळाची कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत अशी चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत। तेही अगदी सोप्या सरळ पद्धतीत, म्हणजेच पाक न करता आपण ही चिक्कीची रेसिपी पाहतो आहे। पाक बनवायचा नाही, पाक ओळखायचं टेन्शन नाही, पाक पुढे जायचं टेन्शन नाही किंवा पाक चुकायचंही टेन्शन नाही। चला तर मग तिळाची चिक्की करण्यासाठी मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे। 250 ml चा हा कप आहे। 1 कप एवढी मी पांढरी तीळ घेतली आहे, पॉलिशची तीळ आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी जी गावठी तीळ असते ती घेऊ शकतात। आणि अर्धा कप म्हणजेच 125 ml चा हा कप आहे, एवढी मी साखर घेतली आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकतात। 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी साखर असं आपण चिक्कीसाठी प्रमाण वापरलेलं आहे। तर सगळ्यात आधी चिक्की करण्यासाठी आपण ज्यावर चिक्की लाटून घेणार आहोत त्या बेसवर ते तूप लावून घ्यायचं आहे। आणि शक्य असेल तर स्टीलचा बेस घ्या, म्हणजे एखादा ताट घ्या किंवा परात घ्या आणि त्याला तूप लावून घ्यायचं। आणि ज्या लाटण्याने आपण लाटणार आहे त्याला देखील तूप लावून आपण ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे। हे बघा, आता ही आपलं तयार झालेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण जे तीळ घेतलेले आहेत ते तीळ घालायचे आणि एकसारखं हलवत याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅस हा मध्यम ठेवायचा, फुलही नाही आणि अगदी बारीकही नाही, मध्यम गॅसवरती 5 मिनिटभर आपण एकसारखं हलवत तिला भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत व्यवस्थित तिला 5 मिनिटं भाजून घ्यायचं। हलका साईचा कलर बदामी करायचा आहे, खूप जास्त काळपट कलर करायचा नाही। तीळ जर व्यवस्थित भाजली गेली तर ती आतमध्येपर्यंत छान खुसखुशीत होते, कुरकुरीत लागते। हे बघा, असं थोडासा हलका साईचा कलर बदलला आहे, अगदी तडतडत असा आवाज तिच्यातनं यायला लागला आहे आणि थोडीशी हलवली की वाफ वरती येते, याचा अर्थ आपली तीळ व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता भाजलेली तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच गरम कढईमध्ये आपण जी अर्धा कप साखर घेतली आहे ती घालायची आहे। साखर या ठिकाणी मी जाडच घेतलेली आहे आणि शक्य असल्यास थोड्या पांढऱ्या कलरमधली साखर घ्यायची, जेणेकरून चिक्कीचा कलर हा छान येईल। आणि साखर वितळवताना काळजी घ्या की गॅस हा सुरुवातीला मध्यम ठेवायचा आणि थोडंसं हिला पाणी सुटलं, थोडंसं वितळण्यास सुरुवात झाली की गॅस मंद करायचा आणि एकसारखं हलवणं सुरू ठेवायचं आहे। एकसारखं हलवल्यामुळे ही छान अशा मस्त कलरवरती वितळली जाते। जर आपण हलवणं बंद केलं तर खालच्या साईडने ती काळपट होईल, चिक्कीचा कलर आणि चव दोघंही खराब होईल। हे पहा, अवघ्या 5 ते 7 मिनिटात ही साखर पूर्णपणे वितळण्यास सुरुवात होणार आहे। साखर सुरुवातीला वितळायला सुरुवात झाली की ती थोडीशी फुलून येते, हळूहळू तिचा आकार कमी होतो आणि नंतर मग याचा अगदीच पाणी होतं आणि या पद्धतीने आपण ही साखर वितळवून घ्यायची आहे। हे बघा, जे आपण उलथनं किंवा स्पॅच्युला घेतला त्यावरची पण साखर काढायची आणि या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे। हे बघा, अगदी सुंदर आपण ही वितळवून घेतली आहे। एकसारखं हलवल्यामुळे हिचा कलर खराब झालेला नाही आहे, अगदी मस्त कलरवरती ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे। आता गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि बंद केल्यावर परत तिला थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे यात जे काही बारीक सारीक खडे असतील साखरेचे ते पूर्णपणे वितळतील। हे बघा, अगदी मस्त असं हे वितळून झाले। आता पुढे जराही वेळ न करता यामध्ये आपण जी भाजून घेतलेली तीळ आहे ती घालून घ्यायची आहे। व्यवस्थित तीळ घातल्यावरती हे मिश्रण एकजीव करायचं आणि लगेचच आपण याची तिळीची चिक्की करायला घ्यायची आहे। हे बघा, सगळी तीळ आपण यामध्ये घालायची, व्यवस्थित सगळं हे एकत्रित करून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी फास्ट, जराही वेळ न घालवता यापुढची प्रोसेस करायची आहे। हे पहा, व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ज्यावरती तूप लावून घेतले त्या परातीवरती हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने परातीवर आपण हे टाकून घेतलेलं आहे। कढईला जे लागलेलं आहे ते उलथण्याने व्यवस्थित सगळं एकत्रित करायचं आणि ह्या मिश्रणावर घालायचं। थोडंसं हाताने याला चौकोनी शेप द्यायचा प्रयत्न करायचा, थोडंसं हाताला तूप लावायचं। ती स्टेप दाखवायची राहून गेली आहे, मी थोडंसं हातांना तूप लावलं आहे आणि आपण याला थोडंसं चौकोनी शेप दिलेला आहे आणि लगेचच आपण याला लाटायला सुरुवात करायची आहे। लाटताना थोडीशी ही विखरली जाते, परत आपण हिला थोडं जवळ करायचं, एकसारखं आपण सगळीकडनं हिला लाटून घ्यायचं। हे बघा, थोडंसं एकसारखा आकार देत देत जिथं जाड आहे त्या साईडला लाटून आपण ही चिक्की जितकी हवी तितकी बारीक लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाड ठेवू शकतात, बारीक आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्तीचं लाटून घेऊ शकतात। हे बघा, हातांनी थोडंसं कोंबट मिश्रण आहे तोवर आपण याला आकार देत देत व्यवस्थित सगळीकडनं लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात, अगदी सुंदर पातळ अशी मी ही चिक्की लाटून घेतलेली आहे। जराही वेळ लागलेला नाही आहे, पटकन अशी ही चिक्की आपली लाटून होते। आणि हे मिश्रण थोडंसं कोंबट असतानाच यावरती आपण चिक्कीचे कट देऊन घ्यायचे।
घ्यायची आहे. हे बघा, थोडंसं कोंबट मिश्रण असतानाच याच्यावरती आपण कट देऊ शकतो. एकदा का हे मिश्रण कडक झालं तर आपल्याला तुकडे करायला अवघड जातं. त्यामुळे थोडंसं कोंबट मिश्रण असलं की लगेचच वरच्या साईडने आपण याला कट द्यायचे आहे. आपल्याला हव्या त्या आकारात आपण ही चिक्की कापून घ्यायची आहे. हे बघा, मी अशा चौकोनी शेपमध्ये ही चिक्की कट करून घेते आहे. हे बघा, सगळी चिक्की कट करून झाल्यावरती आपण हिला 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. नंतर ती लगेचच सेट होते. हे बघा, अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी तिळाची झटपट अशी चिक्की तयार झाली आहे. तेही आपण कोणताही पाक न करता. पाक पुढे जाण्याची भीती नाही, पाक कच्चा राहण्याची भीती नाही किंवा पाक ओळखण्याची सुद्धा टेन्शन नाही. अगदी कुरकुरीत अशी आपली ही तिळाची झटपट चिक्की तयार झालेली आहे. हे बघा, ह्या संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही तिळाची चिक्की करत असाल तरी ती अगदी 100% परफेक्ट होईल. हे बघा, अगदी खुसखुशीत अशी आपली ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे. हे बघा, अगदी सुंदर तिळाच्या लेयर दिसत आहेत इतपत ही खुसखुशीत कुरकुरीत आपली चिक्की तयार झालेली आहे. तर या तिळीच्या चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत, नवीन ट्रिक्ससोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.